हे बघा एकदम क्रिस्पी असा एकदम असा क्रंची आवाज येतोय. हे मस्त क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज बनलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता चाट मसाला थोडा ॲड करू आणि त्याला असं टाकू. ओके, हे बघा ते मस्त असा फ्रेंच फ्राईज बनवून रेडी आहेत. तुम्ही असंही खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. नमस्कार, प्रियाची पाकशाला ह्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. त्यासाठी मी मोठ्या आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत. त्याचे आपण साल काढून घेऊ. अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता आपण बटाट्याला अशा प्रकारे कट करू फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे. ओके, हे बघा अशा प्रकारे समान भागाचे फ्रेंच फ्राईज कट करून घेऊ. हे बघा एकसारखे फ्रेंच फ्राईज बटाटे कट झालेले आहेत. हे बघा एकसारखे कट झालेले आहेत. लांब शेपमध्ये असे कट करून घ्यायचे आणि हे बघा असे पाण्यामध्ये टाकायचे. हे बघा हे अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज बटाटा कट करून घ्यायचा आहे एकसारख्या पद्धतीने. त्याला असे पाण्यामध्ये अशा पाण्यामध्ये ठेवायचं आहे असं एक 15 ते 20 मिनिटं. तुम्ही बाकीच्या सगळ्या बटाट्यांचं कट करून घेते. अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज बटाटा कट करून घ्यायचा आहे एक समान पद्धतीने. बघा एकसारख्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. असं कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या त्यामुळे तुम्ही कट करू शकता. हे बघा असं कट करायचे आहेत जे एकसारखे काप होते. बघा हे बघा आता आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू. मीठ टाकायचे 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आता त्या मिठामध्ये हे आपण काप केलेले बटाट्याचे काप टाकायचे आहेत. बघा पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे बटाट्याचे काप टाकलेले आहेत.
मिक्स करून घ्यायचं, थोडं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मीठ सगळ्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. हे बघा, ह्याला अशी उकळी आलेली आहे, थोडी उकळी येत आहे. असं थोडं हलवून घ्यायचं. बटाटा कसा लगेच शिजतो त्यामुळे थोडा कच्चा, अर्धा शिजलेला अर्धा कच्चा असा बटाटा आपल्याला बाहेर काढायचा आहे. ओके, हे बघा अशा पद्धतीने उकळत आहे ते बटाटा. हे बघा, हे आता हे असा तुटलं ना, शिजला आहे. अजून थोडं कमी पडतं आहे, थोडं शिजवायला हवं आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे शिजलेलं आहे. त्याला आपण काढून घेऊ. हे बघा, ह्याच्या ताटात आपण काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि फ्रेंच फ्राईज काढून घ्यायचे. काढलेले आहेत. आता याला आपण एका कापडावरती टाकू, म्हणजे सुकवायचं आहे. ह्याला हे वरती टाकू आणि त्याच्यानंतर सुती कपड्याने त्याला असं सुकवू. ओके, आणि ह्याला पूर्ण सुकवून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने सुकवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे फ्रेंच फ्राईज सुकवून झालेले आहेत. हे बघा एकदम मस्त असे हे बघा शिजलेले आहेत आणि सुकलेली आहेत. याला आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. याच्यामध्ये बघा असे काढून घेऊ आणि तळून घेऊ. आता बघा आपण ह्याच्यामध्ये ॲड करू थोडं कॉर्नफ्लॉवर. थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरने एकदम क्रंची असं त्याला फ्लेवर येतो, एकदम क्रंची असं लागतं. असं टॉस करून घ्यायचं आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे असं टॉस करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालू करू आणि आता फ्रेंच फ्राईज तळून घेऊ. याच्यासाठी आपण कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. त्याच्यामुळे तेल घालायचं आहे. आता तेल गरम झालं. हे बघा तेल गरम होतंय. टाकून बघूया आपण तेल तापलंय का. बाकीचे तळून घेऊ. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे फ्रेंच फ्राईज सोडू. अलगद हाताने थोडे थोडे सोडायचे. गॅसचं फ्लेम
मीडियमवरती ठेवायचं आहे. आता आपण गतीने तळून घ्यायचं आहे. थोडा लालसर असा रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचं आहे. चार बटाट्यांचे पण फ्रेंच फ्राईज भरपूर प्रमाणात होतात, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं करूनही 2 ते 3 वेळा करून घेणार आहोत. हे बघा असे लालसर होईपर्यंत आपण त्यांना तळायचं आहे. आणि त्यानंतर एवढे असे तळून झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याला काढूया. अशा पद्धतीने आपले काढून झालेलं आहे. हे बघा कसा आवाज येतोय, एकदम क्रंची असे झालेले आहेत फ्रेंच फ्राईज. आपण राहिलेलाही तसंच तळून घेऊ. अशा पद्धतीने आपण राहिलेले हे पूर्ण तळून घेतलेले आहे आणि आपण हे आता काढून घेऊ. हे बघा असे लालसर झाल्यानंतर काढून घ्यायचे, म्हणजे एकदम क्रंची आणि टेस्टी फ्लेवर येतो त्याला. हे बघा आता मी मला काढून घेते. हे बघा एकदम क्रिस्पी असं क्रंची आवाज येतोय. हे मस्त क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज बनलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता चाट मसाला थोडा ॲड करू आणि त्याला असं ओके. हे बघा ते मस्त असा फ्रेंच फ्राईज बनवून रेडी आहेत. तुम्ही असंही खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.